स्वागत आहे सर्वांचं पालिका प्रशासन आयोजित थेट गेट संवाद चर्चेमध्ये। सर्वेक्षणावर आपली चर्चा सुरू होती आणि ती आपण 2 प्रश्नांवर साधारणपणे चर्चा केलेली आहे। तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत। सर्व मान्यवरांना मी सांगू इच्छितो की हा पुढचा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की ह्याच्यामध्ये सर्वेक्षणातून मिळणारा म्हणजे सर्वेक्षणातून काय प्राप्त होणार आहे भूमिपुत्रांना हे साधारणपणे समोर येणार आहे। तर माझा प्रश्न असेल हा निशांतजी भगत यांना, आपल्यावर सुरुवात करतो या प्रश्नाची की जो काही गावठाण सर्वेक्षण चालू आहे सध्या, म्हणजे मूळ गावठाण असू दे, जसं सर्वांची मागणी आहे की विस्तारित गावठाणाचं पण होऊ दे सर्वेक्षण, या सर्व सर्वेक्षणातून नक्की भूमिपुत्राला, मी प्रकल्पग्रस्त आता म्हणणार नाही, प्रकल्पग्रस्त सिडकोने केलेला आहे, हा लेबल लावलेला आहे, मूळ भूमिपुत्र जो आहे नवी मुंबईतला, ह्याला नक्की कोणत्या प्रकारचा फायदा होणार आहे। आणि ह्या सर्वांना हा प्रश्न आहे कॉमन की हा जे सर्वेक्षण आहे त्याला कोणत्या प्रकारचा टाइम लिमिट देण्यात आले आहे की नाही, म्हणजे टाइम लिमिट दिलेलं नाहीये त्यांच्यामध्ये, हे किती वेळेमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे, याचा फायदा वर्तमान आणि भविष्यामध्ये भूमिपुत्रांना कोणत्या प्रकारे होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं मॉनिटरिंग, ह्याच्यामध्ये अचूक किंवा बरोबर सत्य असत्य जे आहे ते मॉनिटरिंग कोण करत आहे ह्याच्याविषयी आपण प्रकल्पाचं नेतृत्व नेते आहात, साधारणपणे आपण जनजागृती करत आहात, म्हणत आहोत सर्वजण, ह्याच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे। 3 प्रश्न, एक लब प्रश्न मी केलेला आहे, ह्याच्याविषयी तुम्ही सांगा की ह्याचं काय आहे तुमची भूमिका। पहिले तर सर्वच प्रकल्पग्रस्त नेते, संस्था, संघटना या सगळ्यांनी आपला मागणीचा कळ थोडासा वळवून त्या ठिकाणी सिटी सर्वेसाठीच मागणी करावं, ह्यासाठी मी सर्वांना आवाहन करेन। 1 नंबर 2, वर्तमान काळात ह्या सिटी सर्वेचा फायदा काय, तर सर्वप्रथम गोष्ट अशी आहे की सध्या स्थितीला बऱ्याचशा गावांमध्ये आज ही जमिनीची मालकी आमच्या भूमिपुत्रांना नाहीये, मग त्यासाठी आम्हाला मालकी हवी, त्यासाठी काय पाहिजे, सिटी सर्वे। त्यासाठी मग सिटी सर्वे झालं तर आम्हाला सनद मिळेल, आम्हाला मिळकत पत्र मिळेल, आणि ते जर झालं आणि जमिनीची मालकी हक्क आम्हाला मिळाली तर त्यानंतर मग भविष्य काळातली जी आमची पिढी, आता 3 पिढ्या तर गेल्या, भविष्यातली जी पिढी आहे त्या पिढीमध्ये जर समजा आम्हाला तिथं भविष्यात आमच्या माझ्या मुलांना किंवा माझ्या मुलांच्या मुलांना जर तिथं चांगलं घर बनवायचं असेल तर त्यासाठी अधिकृत तिथं घर बांधता येईल, त्या घराला त्याला व्हॅल्यू येईल, त्या घरावर त्यांना लोन घेता येईल, आणि त्याचा एक जो एका घराला जी किंमत असायला पाहिजे त्या घरासाठीची किंमत त्या माझ्या पिढीला, माझ्या प्रकल्पग्रस्ताला ती मिळेल। विषय असा आहे की वर्तमान काळात सध्या तरी सिडको किंवा राज्य शासन यांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही, त्यांना आदेश दिलेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। 1 दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे बांधकाम झालेले ते सारखं नियमित करावं म्हणून आपण बोलत असतो, परंतु या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ऑलरेडी नियमित करून झालेला आहे। शासनाने महापालिका किंवा सिडको या दोघांनी तशा सूचना पाठवलेल्या आहेत की 2005, 2007 आणि मला वाटतं 2015 आणि 2017 ही देखील त्या दरम्यान बांधलेले घरांना ते घरं नियमित केलेली आहेत। मुद्दा असा आहे की खालच्या जमिनीचं काय, आणि म्हणून या ठिकाणी स्पष्ट भूमिका सांगायची झाली तर विस्तारित गावठाण आणि मूळ गावठाण याचा सिटी सर्वे होणं आणि अधिकृतपणे आम्हाला जमिनीचं मालक करणं, जमिनीची मालकी मिळाली तर त्या ठिकाणी असणारं जे त्या जमिनीची व्हॅल्यू आहे ते आम्हाला मिळेल, आणि म्हणून सिटी सर्वे वर्तमान काळात आणि भविष्य काळात भरपूर महत्त्वाचं आहे। आणि ते महत्त्वाचं पत्र की त्यांनी या सिटी सर्वेच्या माध्यमातून पाठवलेलं आहे ते वाचल्यानंतर काही जे समज किंवा त्याच्यातली काही आयडिया आलेली आहे, आणि म्हणून आमच्यासारख्या तरुणांनी तरी या सिटी सर्वेसाठी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। विनोदजी, मात्र आपलं काय म्हणणं आहे ह्याच्यावर की हा सिटी सर्वे किती महत्त्वाचा म्हणजे त्याचा फायदा काय होणार, ॲडव्हान्टेज काय मिळणार आहे भूमिपुत्रांना, आपलं काय म्हणणं आहे। यांनी सांगितल्याप्रमाणे तेच फायदे आहेत, आणि त्या भविष्यात तुमचं आज जो आपण गावठाणातल्या घरांना मालकीपत्र नाही, घरपट्टी हे मालकी हक्काचा पुरावा नाही, आणि जी सनद जी मिळेल हे नगर भूमापन झाल्यानंतर त्याच्यामुळे अनेक फायदे होतील। तुम्ही अधिकृत त्या घराला बांधकाम करण्यासाठी CC मिळू शकते, OC मिळू शकते। त्याचा आज आम्ही बघतोय गावठाणात जी बांधकामं केलेली आहेत, जे म्हणजे 50-50ची बांधकाम आहेत, त्याच्यात जर 1 BHK घेतला तर 10-12 लाखाला मिळतो, तोच 12.5% त्याची 60 लाख रुपये किंमत आहे, तो फरक इथं मिळेल। आणि त्या भविष्यात त्या अनधिकृत बांधकामाला आम्हाला लोन नाही भेटत,
पण ते जर सनद मिळाली तर त्याच्यावर आम्हाला बँकेचं लोन मिळेल. भविष्यात प्रकल्पग्रस्तांचं उद्योगधंद्यांसाठी सुद्धा एखाद्या वेळेला कर्ज काढून घरांचं आणि त्याच्यासाठी सुद्धा दुसरा मार्ग खुला होईल. तर ह्याच्यामुळं आणि जी महत्त्वाची मागणी आहे, जसं मूल गावठाणाचं सिटी सर्वे होतोय, नगर भूमापन होतं, तसंच विस्तारित गावठाणाचं सुद्धा नगर भूमापन व्हावं. आणि त्याच्या खाली, कारण मूल गावठाणामध्ये आता आम्ही जी भूमी अभिलेखकडून माहिती घेतली, आमच्या गावात जेव्हा भूमी अभिलेखवाले आले होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं, मूल गावठाणाच्या घराच्या समोरचं अंगण आणि मोकळी जागा आजूबाजूची ती पण मोजली जाईल. आणि विस्तारित गावठाणात तसंच व्हायला पाहिजे. आणि विस्तारित गावठाणामध्ये सुद्धा अंगण आहेत, मोकळ्या जागा आहेत घरासमोरील, त्या सुद्धा मोडून त्या जागेचं सुद्धा आम्हाला मालकीपत्र द्यायला पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड द्यायला पाहिजे, सनद द्यायला पाहिजे, ही मागणी आहे. आणि त्याच्यामुळे नुसतं नगर भूमापन जो त्याचं क्षेत्र मोजून चालणार नाही, तर त्यासाठी पूर्ण मोकळी असलेली जागा, अंगण वगैरे सर्व मोजून त्याची मालकी आमच्याकडे द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आमचं भविष्यात जे वाढणारी कुटुंब संख्या आहे त्याच्यामुळे तो निश्चितच फायदा होतो. रोदाजी पाटील, आपल्या काय म्हणणं आहे याच्यावर? काय फायदा होईल गावठाण सर्वेक्षणाचा भविष्यामध्ये? वर्तमानामध्ये तर सांगितलं, भविष्यामध्ये वर्तमानामध्ये आपण एक राजकीय दृष्टिकोनातून आपली काय भूमिका आहे, शिवसेनेचं आपण नेतृत्व करतात, काय भूमिका असेल आपली, कोणत्या प्रकारचा फायदा हा नागरिकांना या सर्वेक्षणाच्या माध्यमातून भूमिपुत्रांना होणार आहे? खरं तर हा मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण, हा विस्तारित गावठाणाचा सर्वे झाला तर त्याचा नक्कीच खूपच फायदा आहे आणि ते फार होणं महत्त्वाचं आहे. खूपच फायदा आहेत. आता निशांत भगत साहेबांनी सांगितलं, विनोद म्हात्रेंनी सांगितलं, नक्कीच फायदा येतो. कारण का आज आमच्या गावामध्ये मूळ गावठाणामध्ये घर बांधायला गेलं तर तिथं आम्हाला परवानगी मिळत नाही. जर सर्वे झाला असता, जर आम्हाला सनद किंवा वाढीव सनद किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं आमच्याकडे, तर आज आम्ही तिथं बिंदास घर बांधू शकलो असतो. आजच्या घडीला आज जी बांधकामं गावामध्ये, एखादं आता तुम्ही सांगा वडलोपार्जित घरं, वर्षानुवर्ष 200-100 वर्षापूर्वीची घरं, तेही घरं पडीक झालेली आहेत आणि ती पडीक झालेली घरं पण बांधून देत नाही. हा फायदा आहे ना. ते जर सर्वे झाला आणि जर आम्हाला सनद भेटली किंवा विस्तारित गावठाणाचा सर्वे झाला तर त्याच्यामध्ये आम्हाला घरं बांधता येतील. आज प्रॉब्लेम तो आहे की आम्ही घरं बांधू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. त्याच्यावर महापालिका नोटीस बजावते, नोटीस बजावून नोटीस बांधकाम थांबलं तर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करते. म्हणजे सगळी ग्रामस्थांची आणि भूमिपुत्रांची पिळवणूक सुरू आहे. तुम्ही सांगा, आजपर्यंत इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षामध्ये आपण पाहिलं कधी का मूळ गावठाणामध्ये कोणी हातोडा फिरवला आहे? परंतु सध्या जे अधिकारी आलेले आहेत, महानगरपालिका म्हणा किंवा शासन म्हणा, या शासनाने जो निर्णय घेतलेला मूळ गावठाणावर जो हातोडा टाकायचा, हे फार चुकीचं काम सुरू केलेलं आहे. ह्याच्या अगोदर इतके आज 92 पासून आपली महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगर, पण 92 पासून आजपर्यंत जवळजवळ आपल्या माहिती 20, 22, 25 वर्ष झाली. या इतक्या वर्षामध्ये कधी आपण पाहिलं का मूळ गावठाणामध्ये कोणी येऊन तोडक कारवाई केली व काय केली? परंतु आज तेही करायला लागलेले आहेत. मूळ गावठाणा म्हणजे प्रकल्पग्रस्तांना फार नाहक त्रास देणं सुरू झालेलं आहे की त्यांना ती घरं बांधून देत नाही. तुम्ही बांधायची तर तुम्ही परवानगी घ्या. आज तुम्हाला माहिती आहे गावामध्ये परवानगी घ्यायला गेलं तर काय परिस्थिती आहे. गावामध्ये ॲज इट इज घरं आहेत तीच कमी पडतात आणि अजून परवानगी घ्यायला गेलं तर आपल्याला ते घरं आणखी छोटी होतील. त्या छोट्या घरामध्ये कोण राहील? वाढतं कुटुंब लक्षात घेता लोक काय करतील तुम्ही सांगा मला. म्हणून ॲज इट इज घरं आहेत तीच आपली वाढली पाहिजेत आणि त्याचा नक्कीच फायदा सर्वे झाला तर होईल. अनेक फायदे आहेत त्याचे. आता म्हटलं लोन, आपल्याला जर घर बांधवायचं असेल तर इतके पैसे काय ग्रामस्थांकडे, मूळ गावठाणाच्या लोकांकडे, प्रकल्पाकडे आहेत नाहीत. सगळे काही श्रीमंत आहेत नाहीत. मग अशा लोकांनी काय करायचं? जुनं घर आहे त्याच्यामध्ये राहायचं. ते बांधण्यासाठी पैसे पाहिजेत. आज आम्हाला सनद दिली, प्रॉपर्टी कार्ड दिला तर त्याच्यावर बँकेतून लोन मिळू शकतो किंवा उद्योगधंद्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक म्हणजे प्रकल्पाचा फायदा होणार भरपूर आहे. परंतु तो फायदा होऊ नये म्हणून सिडको फार प्रयत्न करते, त्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करते. सिडकोने लक्षात घ्यायला पाहिजे. आज इतकी वर्ष झाली, काय केलं तुम्ही आमच्यासाठी सांगा. तुम्ही प्रकल्पासाठी काय केलं आहे? काहीच नाही केलं. साधारण असं रोहिदास पाटीलजी यांनी पण सांगितलं की सर्वे होणं खूप गरजेचं आहे. विनोदजी म्हात्रे यांनी सांगितलं, निशांतजी भगतजी सांगितलं. आपला काय म्हणणं आहे? आपण खूप गाढा अभ्यास केलेला आहे या सर्वेच्या बाबतीतला. तर आपला काय म्हणणं आहे की नक्की कोणत्या प्रकारचा फायदा आणि टाइम लिमिट दिलेलं नाही आहे. हे नक्की सर्वे जो आहे तो कधीपर्यंत संपेल आणि याचं मॉनिटरिंग करणारा कोणच नाही आहे. फक्त तिन्ही येऊन सांगतात ते टाइम लिमिट दिले 2-3 महिन्याचे. ते मला सांग ऍक्च्युली काय आहे, हे गोष्ट जी आहे ही फक्त तुमच्यासारख्या नेतृत्वापर्यंतच मर्यादित आहे. माझं ह्या चर्चेमध्ये हेच म्हणणं आहे की सर्व ग्रामस्थांना, सर्व भूमिपुत्रांनी गोष्ट माहिती पडू दे. तर आपलं काय म्हणणं आहे, काय फायदा होईल याच्यातून भूमिपुत्रांना?
नवी मुंबईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर का आपण विचार केला आणि जेव्हा आपण म्हणतो की भूमिपुत्रांसाठी नक्की काय फायदा होणार आहे सर्वेक्षण मी थांबेल तुम्हाला की जर हा विदिन अ टाइम लिमिट मध्ये झाला नाही तर ह्याचा जाब कोणाला विचारायचा, तुम्ही विचारणार आहात की नाही हे पण तुम्ही क्लिअर करा. हो नक्कीच. याच्यामध्ये आपण जेव्हा भूमिपुत्र म्हणून उल्लेख करतो की भूमिपुत्राला नक्की काय फायदा होणार आहे, तर नव्या मुंबईच्या विषयाच्या अनुषंगाने विचार केला तर नव्या मुंबईतला भूमिपुत्र हा सिडको आणि MIDC या 2 प्राधिकरणांमुळे 100% भूमिहीन झालेला आहे. आज भूमिपुत्र जरी म्हणत असलो तरी माझ्या मालकीची जागाच नाहीये. मी कुठल्या तोंडाने स्वतःला भूमिपुत्र म्हणून आज मी म्हणेन माझी पोरं बाळाबद्दल नाही म्हणू शकणार स्वतःला भूमिपुत्र. आणि मला स्वतःला भूमिपुत्र म्हणायचं असेल तर मला भूमीचा मालक असणं गरजेचं आहे. आणि नगर भूमापन प्रक्रिया किंवा सिटी सर्वेक्षण ही जी प्रक्रिया आहे ही मला त्या जमिनीचा मालक करणार आहे, त्या जमिनीचं मालकीपत्र मला देणार आहे, मला त्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, त्याची सनद मिळणार आहे, त्यावेळी मी त्या जमिनीचा मालक होणार आहे. म्हणून मी म्हणेन माझं व्हॅल्युएशन जमिनीचं किती वाढेल त्याच्या पलीकडे जाऊन माझी अस्मिता आहे भूमिपुत्र म्हणून. मला या मातीशी जे नातं आहे ते नातं टिकवण्यासाठी हे नगर भूमापन होणं फार गरजेचं आहे. आणि ते मला ह्या माझ्या पुढच्या येणाऱ्या 100 वर्षांपर्यंतच्या पिढीला या जमिनीवर टिकवण्यासाठीचं एक खूप मोठं साधन असणार आहे. म्हणून आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये हे सिटी सर्वेक्षण आता काल मर्यादित कार्यक्रमामध्ये कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे. आपण ऐकत आलेलो मागच्या 45 वर्षात काय नाही झालं, मागच्या 15 वर्षाच्या सरकारने काय नाही केलं, पण या आता 5 वर्षाच्या सरकारकडे पुरेसा वेळ होता, पुरेशी यंत्रणा आहे, अजून पण वेळ गेलेली नाहीये. पुढच्या 6 महिन्यात त्यांनी ती गोष्ट कंप्लीट करावी. आमची त्यांना शुभेच्छा आहेत, आमचा त्यांना सपोर्ट आहे की तुम्ही उलट म्हणजे आम्हाला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं. आता जसं तुम्ही म्हणालात की त्याला कालमर्यादा नाहीये, पण इथे मुख्यमंत्री कार्यालयातले अपर सचिव आहेत, त्यांनी दिलेलं जो लिमिटेशन आहे विस्तारित आणि मूळ गावठाणाचं ते 2 ते 3 महिने दिलेलं आहे. 3 महिने उलटून गेले. जून महिना, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर संपलं. सप्टेंबर महिन्यात हा उलटणार. 3 महिने कुठले दिले सांगितलं नाही ना, सुरुवात कधी करायची आणि एंड कधी करायचा. तेच माझं म्हणणं आहे की टाइम लिमिटच नाही त्याच्यामध्ये, सुरुवात कधी करायची आणि संपवायचं कधी. 3 महिने दिले पण 3 महिने कुठले इथपासून जेव्हापासून ते झालं तेव्हापासून असं सुरुवात झाली, आता 3 महिने संपले ना संपायला. तर सर मला इतकं म्हणायचं की याच्याबरोबर भूमिपुत्रांची अस्मिता निगडीत आहे, त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरा मगाशी विनोद म्हात्रेंनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला अधिकृत बांधकामच करता येत नाही कारण आमच्याकडे टायटलच नाही. त्याच्यामुळे नगर भूमापनाने आम्हाला टायटल मिळणार आहे. आणि टायटल मिळालं तर ठीक आहे, आणि बऱ्याच आपल्या अडचणी आहेत गावठाणांमध्ये, पण त्या सगळ्या अडचणी ह्या तांत्रिकदृष्ट्या बसलं तर सॉल्व्ह करण्यासारख्या. अशक्य प्राय कुठलीच अडचण नाहीये, शक्य आहे. पॉलिटिकल विलची गरज आहे, लोकांना विश्वासात घेण्याची गरज आहे, लोकांबरोबर बसण्याची गरज आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलात ते नाही झालं तर काय करणार आहोत किंवा नक्की पुढची भूमिका काय असेल, तर अग्रिकोळ युथ फाउंडेशनच्या तर्फे आम्ही पुन्हा एक 20 पानाचं एक कम्प्लीट डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. कारण लोकांमध्ये बरेचसे समज गैरसमज आणि भरपूर असं की नक्की काय झालं, आधीचे कुठले तरी डॉक्युमेंट येतात, बरेच डॉक्युमेंट हे वैध नसतात किंवा ते इनव्हॅलिड झालेले असतात वगैरे वगैरे. लोकांना मागची पार्श्वभूमी माहिती नसते, कुठून सुरू झालं, कुठे संपलं, कोणी काय केलं, कुठे अडखळलंय. आम्ही कम्प्लीट स्टार्ट टू एंड 1970 पासून ते आता 2000 मागच्या महिन्यापर्यंतचे डिटेल्स आम्ही याच्यामध्ये आणलेले आहेत. लोकांना समजेल असं स्पष्ट आणि चांगल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये आम्ही त्याला मांडलेलं आहे. त्याच्या जोडीला जितके शासकीय निर्णय झालेले ते आम्ही जोडतोय, प्लस याचं नक्की सोल्युशन कसं आहे ते आम्ही जोडतोय. याच्याबद्दल नक्की प्रक्रिया कशी असणार आहे, म्हणजे आम्ही सगळ्यात शेवटी याच्यात दिलेलं आहे की आपल्याला फॉर्म्स कशा पद्धतीने भरायचे. तर याच्यामध्ये वैयक्तिक काही फॉर्म भरायचे आहेत, याच्यामध्ये गावकी लेवलवरती काही फॉर्म भरायचे, त्याच्यावरती नगरसेवक लेवलवरती काही फॉर्म भरायचे. आम्ही सगळे फॉर्म तयार करून येत्या पुढच्या 10 दिवसाच्या आत आमचं एक प्रशिक्षण शिबिर होतं. आम्ही नव्या मुंबईतल्या प्रत्येक गावातले 10 लोकांना आम्ही प्रशिक्षित करतोय, जेणेकरून त्यांना हा सगळं डिटेलिंगमध्ये कळलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या गावातल्या लोकांना सपोर्ट करता आला पाहिजे फॉर्म भरताना. याच्यामध्ये बरंच म्हणजे आपण 52 वरती चर्चा केलेली नाहीये. आपण याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की याचं अल्टिमेट सोल्युशन काय, मगाशी जे अप्पर सचिवांचं पत्र मंदाताईंच्या माध्यमातून जी हे झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. ते सोल्युशन साधं सोल्युशन आहे, ते म्हणजे 3 भाग. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 गोष्टी दिलेल्या आहेत या मीटिंगमध्ये. त्यातल्या 3 गोष्टी आपल्या फार महत्वाच्या आहेत. एक त्यांनी म्हटलेला आहे 37(1) हा 3rd असायला पाहिजे, तो 1st टाकला. हा पुनर्विकासा संदर्भातला आहे, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भातला आहे. पुनर्विकास गरजेचा आहे, पुनर्विकासाची योजना नाहीये म्हणून आपल्याला आता नवीन बांधकामांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे हा येणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वेक्षणासाठी हे सर्व निगडीत आहे. निगडीत आहे, यस. पुनर्विकास योजना आपल्याकडे असायला हवी, ती व्हॉलेंटरी असायला हवी, कंपल्सरी नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला नगर भूमापन कंप्लीट करणं गरजेचं आहे. पॉईंट नंबर 3 मध्ये दिलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्राधिकरण क्षेत्रातील गावठाण व गावठाण विस्तारित क्षेत्राचे नगर भूमापन कंप्लीट करायचे.
त्यांनी आदेश दिलेत, हे कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतलं असेल की पुनर्विकास ठीक आहे, जे नव्याने बांधकाम करणार त्याच्यासाठी आहे. नगर भूमापन आणि जमिनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्या बांधकामाला संरक्षण कसं मिळेल. आता आपण कारवाई बोलू असतो, बांधकामाला संरक्षण कुठे आहे? बांधकामाला संरक्षण मिळालं पाहिजे. आपण 52 चा उल्लेख केला, 52 मध्ये 20% घरं बसतात, 80% घरं बसत नाही. 4.5 मीटरचा रस्ता कोणाकडे? मग ह्याच्यातनं सोल्युशन काय? याच्यातनं सोल्युशन पण दिलेलं आहे. तो याच्यातला पॉईंट नंबर 2 आहे. नवी मुंबई महानगर क्षेत्रातील 29 गावठाणांचा इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा. हे इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना आपण जर का क्लस्टर योजनेला थोडंसं व्यवस्थित वाचलं तर आपल्याला लक्षात येईल ही योजना कशासाठी आहे. तर ही योजना आहे गावठाण आणि विसिनिटीमध्ये किंवा गावठाण आणि अराउंड एनी एरिया अराउंड दी गावठाण, म्हणजे गावठाण आणि लगतच्या क्षेत्रासाठी आहे. ह्याला जर का स्पेशल स्कीम बनवून याच्यामध्ये प्लॅनमध्ये फिक्स केली, जशी SRS स्कीमला फिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये बांधकाम तोडता येत नाही, त्याच्यामध्ये नियमांचं पालन असतं का? झोपडपट्टी क्षेत्रामध्ये रस्त्यांचं पालन असतं का? नसतं. सेम तुम्ही आमच्या गावठाणाची बाउंड्री फिक्स करून टाका, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये टाका. हे भविष्यातलं गावठाण जे पुनर्विकास होणार आहे ते व्यवस्थितरित्या भविष्यात केलं जाणार आहे. तुर्तास त्याला हात लावायची गरज नाही. तर ह्या सगळ्या तरतुदी या कागदात आलेल्या आहेत. आणि याला सर्वांसाठी सर्वेक्षण गरजेचं आहे. याला सर्वेक्षण हा फायदा सर्वसाधारणपणे प्राप्त होणार आता आहे. माझी फक्त विनंती इतकीच असणार आहे की राज्यस्तरीय लेवलवरचे जे आमचे राजकीय नेतृत्व आहेत, जे आमदार मंदाताई असतील, संदीप नाईक असतील, रमेश दादा असतील, तिथे रामशेठ ठाकूर म्हणजे प्रशांत दादा असतील, सगळ्यांना विनंती आहे की ह्या गोष्टींसाठी शासनावरती दबाव आणणे आणि ह्या पुढच्या 3 ते 4 महिने त्याला कंप्लीट करणे ही जबाबदारी त्यांची असायला पाहिजे. आणि दुसरी माझी विनंती असेल, आपल्या स्थानिक लेवलवरती जे आमचे सगळे नगरसेवक आहेत त्यांची इथे महानगरपालिका डेव्हलपमेंट प्लॅन होतो ना, याच्यामध्ये ह्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडनं से घेतला जाणार आहे की त्यांचं काय मत आहे. महानगरपालिका आयुक्तांनी आता 6 गावांचं गावठाण करताना यांच्याबरोबर 3-4 वेळा मिटिंग घेतल्या नगरसेवकांसोबत. त्यावेळी त्यांनी अभ्यासपूर्वक बाजू मांडणं आणि कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे. याच बाबतीत सेम टू सेम जर का गोष्ट होऊ शकली तर मला खात्री आहे आजच्या तारखेला जी बांधकामं 52 मध्ये बसत नाहीये ती डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर का फिट केली तर त्या बांधकामांना अभय मिळेल. भविष्यात ती बांधकामं चांगली व्हावी म्हणून आपल्याला अपेक्षित असलेली पुनर्विकास योजनेसाठी आपण त्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजना त्याच्यात आपण आपल्याला अपेक्षित बदल करून घेतले पाहिजेत. आणि तिसरी ती म्हणजे नगर भूमापन सिडको क्षेत्राचं करून लोकांना जमिनीचं मालक बनवलं तर नवा मुंबईतला 45 वर्ष रखडलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि तो पुढच्या 3 ते 4 महिन्यात सॉल्व्ह होऊ शकतो. याची आम्हाला खात्री आहे. जर का सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली तर, आणि जर का हे जबाबदारी पार पाडण्यात कमी पडत असतील आम्ही लोकांना जागृत करणार आहोत. आणि आमची ती प्रोसेस कंप्लीट झाली. आम्ही डॉक्युमेंटेशनसाठी आम्ही थांबलो होतो. आमचं डॉक्युमेंटेशनचा पार्ट आता कंप्लीट झालेला आहे. याचा सगळं पार्ट सेट होऊन गणपतीच्या आधी आमची प्रशिक्षण शिबिर होत आहेत, गणपती नंतर गाव बैठका सुरू होत आहेत आणि आम्ही एक अर्ज आम्ही CC मार्क करणार आहोत मुख्यमंत्र्यांना. त्यामुळे एक गावातून 5,000 अर्ज निघणार आहेत आणि ते 5,000 30 गावांची 1.5 लाख अर्ज आहेत ते पुढच्या याच्यात पोहोचतील मुख्यमंत्र्यांपर्यंत. तोपर्यंत मग त्यांनी कॉल घ्यायचं, याला 3-4 महिन्यात आटपा, नाही आटपलं तर लोक निर्णय घेतील. तर राजू पाटील विस्तारितपणे सांगितलं की सर्वेक्षण किती गरजेचं, याचा फायदा कसा होणार आहे. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? सर्वेक्षणाचा फायदा भूमिपुत्रांना कशा पद्धतीने होणार आहे? सर्वेक्षणाचा फायदा फार मोठा आहे आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या ठिकाणी सर्वेक्षण झाला पाहिजे ही मागणी करतो. त्या सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचे मालकच बनत नाही. जमिनीचे मालक बनत नाही तोपर्यंत आमच्या पुढच्या प्रोसेस त्या संदर्भात होत नाही. आता त्याच्यावर नवीन बांधकाम करायचं वगैरे तो नंतरचा विषय आला, परंतु मुळातच त्या ठिकाणी सर्वेक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीचे मालक जर बनले तर तो महत्त्वाचा पुरावा आमच्याकडे असणार आहे. महाराष्ट्र शासन आणि आमच्यामध्ये असलेला तो एक महत्त्वाचा पार्ट आहे की आमच्याकडे आजपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे पेपर नव्हते. मग त्या ठिकाणी जमिनीच्या हक्काबाबतचा विषय अजून किती वर्ष रखडणार. म्हणून सर्वेक्षण हा फार महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यामुळे भविष्यात बघा आमचं सर्वेक्षण झालं तर सनदीवर त्या ठिकाणी नकाशा त्याच्याबरोबर असतो, चतुर्शिपा असते, त्याच्यावर मिळकतदाराचं नाव असतं, प्रत्येक गोष्ट ही त्याच्यावर मेन्शन केलेली असते. म्हणजे भविष्यात ते घर बघा, आता घर बांधणं हा MRTP ॲक्टच्या अंतर्गत पुढे जातो विषय. त्याच्या अंतर्गत पुन्हा त्या ठिकाणी आपण जर नकाशाचे निकष आपण जर पूर्ण करू शकलो तरच आपण ते करणार आहोत. नकाशाचे निकष आपण कसे पूर्ण करू शकतो तर त्याला मग रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहिजे. आता इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याला एखादी पुनर्विकास योजना जावं लागेल. असं त्या ठिकाणी पडणार आणि माझं घर रस्त्यावर आहे, मला कदाचित बांधकाम करावं
माझ्या पाठीमागे जर रोहिदास पाटील साहेबांचं घर आहे, त्याला जायला जर पाऊलवाट असेल तर त्यांना बांधकाम परवानगी मिळेल, ते संरक्षित होईल, संरक्षित होणार. परंतु संरक्षित झाल्यानंतर बांधकामाचे काही निकष असतात, ते निकष तुम्ही कसे ठरवणार, मग त्याला ती एखादी योजना. आता तो विषय आत्ताच आहे, पण सर्वेक्षण जर झाला तर सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये अटी शर्ती इतर हक्क वगैरे सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो. त्याच्यामुळं त्या सनदीच्या माध्यमातून भविष्यात त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही योजनेला गेला तरी त्या ठिकाणी तो मालक म्हणून त्या ठिकाणी सांगू शकतो, माझं घर अशा पद्धतीने मला बांधलं पाहिजे. आता त्या ठिकाणी आपण अनधिकृत भले 5 माळे बांधू किंवा 4 माळे बांधू, पण ते अनधिकृत बांधकाम मला त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स नाही. मग अशी विनोदादांनी सांगितलं की 12 लाखाचा एखादा फ्लॅट आहे, तो अधिकृत झाला तर 60 लाखाचा होता, ही वस्तुस्थिती आहे. मग ह्या ठिकाणी सर्वे ह्या सगळ्या एकूण सगळ्यांचा जर आपण विचार केला सगळ्या बाबींचा, तर ह्यासाठी सर्वे फार महत्त्वाचा आहे. आणि ह्या सर्वेमधूनच आमच्या गावकऱ्यांना आतापर्यंत न मिळालेला जो जमिनीचा हक्क आहे तो हक्क या ठिकाणी मिळेल. आणि त्या हक्क मिळाल्यानंतर तो मालक, मिळकतदार, तिथला आमचा भूमिपुत्र हा त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक स्कीमला सांगू शकतो, होय माझं घर अशा पद्धतीनं मला करणार असाल तरच मी त्या ठिकाणी. ही प्रोसेस सुरू. आणि म्हणून मी एका दृष्टीनं पाहतो की त्या ठिकाणी मालकी हक्क याच्यातून प्रस्थापित होईल आणि तोच महत्त्वाचा आहे. बाकीच्या न्यायालयीन गोष्टीसाठी, कर्जासाठी, बांधकाम परवानगीसाठी हे त्याच्यानंतर ओघानं सगळं येणार. पण मालकी हक्क त्या ठिकाणी झाल्यानंतर मालक बनणार आणि मालक बनणं ही ह्या ठिकाणी तिथल्या भूमिपुत्राची गरज आहे. आणि म्हणून सिटी सर्वे हा फार महत्त्वाचा विषय. तर अशा प्रकारे गावठाण सर्वेक्षणाचा जो विषय आहे तो किती महत्त्वाचा आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे साधारणपणे प्रत्येक मान्यवरांनी सांगितलेलं आहे. आणि ग्रामस्थांनी ही भूमिपुत्रांनी जाणून घ्यावं की किती गरजेचं आहे सर्वेक्षण. तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे हा, राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा संघटनादृष्ट्या म्हणा खूप महत्त्वाचा आहे की आपण जी भूमिका मांडली, निशांतजी आपण भूमिका मांडली, विनोदजी यांनी भूमिका, निलेशजी पाटील, डॉक्टर राजेश पाटील, रोहिदास पाटील यांनी आपली भूमिका जी मांडलेली आहे सर्वेक्षणा बाबतीमध्ये, हे सर्वेक्षण जे आहे मग ते मूळ गावठाणातलं आहे ते कशा पद्धतीने होणं गरजेचं आहे, विस्तारित गावठाण पद्धतीवर सामावून घेणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक जण कोण कशा प्रकारे शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केले किंवा सरकारी बाबूंना, हे सरकारी बाबू हे निगरगट्टा असतात, हे सर्वश्रुत आहे. आणि जसं साधारणपणे चर्चा घडत आहे की सिडकोचे अधिकारी जे आहेत ते गेंड्याच्या कातडीचे आहेत. मी उघडपणे बोलेल कारण की चर्चा पडद्यामागे खूप वेळा बोललं जातं आणि हे समोरही बोलतो इन कॅमेरा की ही चर्चा घडत असते प्रकल्पग्रस्तांमध्ये, भूमिपुत्रांमध्ये. तर तुम्ही जी गोष्ट सांगितलेली आहे ती सकारात्मक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्या संघटना, तुमचा राजकीय पक्षाची रणनीती भविष्यामध्ये काय असेल, निशांची बघत आपल्याकडून मी सुरुवात करेन. जसं गावठाणाच्या सिटी सर्वे संदर्भात जो काही निर्देश निघालेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सिडको, महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना भाग पाडणार, हे नंबर 1. नंबर 2, जे तोडक कारवाई जी होते आमच्या 24 गावाच्या ग्रामस्थांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर, ती तोडक कारवाई होऊ नये म्हणून पत्र पाठवणार. नंबर 3, ज्या सिटी सर्वे जे आहे ते सिटी सर्वेचं महत्त्व सांगण्यासाठी गावागावामध्ये नेतृत्व तयार करून जनजागृतीच्या माध्यमातून जनजागृती करून सिटी सर्वे किती महत्त्वाचा आहे आणि ते गावाच्या माध्यमातूनच तो गावच नेतृत्व करेल आणि गाव राज्य शासनाकडे, मग कलेक्टर असेल, मग सिडको असेल किंवा महापालिका असेल, या गावागावामध्ये त्यांचं सक्षम नेतृत्व तयार करून त्यांना सिटी सर्वेचं महत्त्व सांगून त्या गावाने त्याचं नेतृत्व करण्यासाठी मी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नंबर 5, बांधकाम परवानग्या ज्यावेळेस सिटी सर्व झाला, मिळकत पत्र मिळालं आणि त्यासाठी नंतर मग बांधकाम परवानगी मिळण्यासाठी एकदम इझिली बांधकाम परवानगी कशी मिळू शकते त्यासाठी प्रयत्न करणार, ही माझी भूमिका मी माझ्या या ठिकाणी स्पष्ट केली आहे. सर्वांनी निश्चित बघा त्यांनी रणनीती सांगितली आहे. रोहिदास पाटीलची आपली रणनीती काय असेल, पक्षाची काय भूमिका असेल या सर्व? आमच्या पक्षातर्फे आजपर्यंत प्रयत्न खूप झालेले आहेत आणि सुरू आहेत आणि ह्याच्या पुढे प्रयत्न राहतील की जेणेकरून हा जो सर्वे आहे विस्तारित गावठाणाचा सर्वे अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सर्वे तो झालाच पाहिजे. त्यासाठी आमच्या पक्षातर्फे आमचे पालकमंत्री म्हणा, आमचे उपनेते म्हणा आणि इतर आमचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जसं निशांत भाऊ म्हटलं की गावोगावी आम्ही बैठका घेऊ
त्याप्रकारे आम्ही तो प्रयत्न करू, गावोगावी लोकांना आम्ही जागृत करू. हा विस्तारित गावठाणाचा जो सर्वे आहे तो किती महत्त्वाचा आहे हे त्यांना आम्ही दाखवू. मूळ गावठाणासहित आणि विस्तारित गावठाणाचा, मूळ गावठाणासहित विस्तारित गावठाणाचा सर्वे किती महत्त्वाचा आहे हे त्यांना आम्ही सांगू. कारण का आज आपली हालत काय झालेली आहे मूळ गावठाणातल्या लोकांची म्हणा किंवा विस्तारित गावठाणातल्या लोकांची. आज राहायला घर नाही, जी घरं आहेत ती पण रेग्युलर नाही. टांगती तलवार आमच्या प्रकल्पग्रस्तांवर आहे. हे कसं म्हणजे रेग्युलर होईल, ही घरं नियमित कशी होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि खरं तर सर्व नव्या मुंबईतील आता हे म्हटलं जे काय सर्वपक्षीय लोक आहेत ती सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन ह्याला हातभार लावणं गरजेचं आहे. हे कुठल्या पक्षाचं तर आहेच, परंतु सर्वपक्षीय लोकांनी आता आपण गावामध्ये ज्या बैठक घेऊ ते कुठल्या पक्षातर्फे न घेता सर्वांना एकत्र घेऊन करावं असं मला वाटतं. आणि सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तरच ही गोष्ट शक्य आहे. आणि त्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहोत आणि पुढे पाहूया मग कसं काय म्हणजे होतं. विनोदजी मात्र आपल्याकडे येईल, आपली काय रणनीती, पक्षाची काय रणनीती असेल या संदर्भामध्ये? नाही, माझा आता ह्या बाबत निशांत भगत आणि रोहिदास पाटील यांनी जी सांगितलं त्या भूमिकेशी मी पण सहमत आहे. पण माझं एक महत्त्वाचा विषय काय आहे, मूल गावठाणचा सर्वे हा नगर भूमापन म्हणून होत आहे आणि विस्तारित गावठाणाचा हा सर्वे नगर भूमापन होणार आहे का नुसता सर्वे होणार? तर तो मूल आहे, त्याच्यासाठी जी ऑर्डर जी आहे नगर भूमापनची आहे, पण ते नगर भूमापन होणार नाही असं आमच्या अधिकाऱ्यांकडून सूत्रांकडून माहिती पडल्या. हा, तर त्याचा तो विषय महत्त्वाचा असल्या कारणाने तिथं नगर भूमापनच व्हायला पाहिजे. म्हणजे सनदसाठीच किंवा प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठीच तो सर्वे व्हायला पाहिजे. इतर सर्वे कुठलाही आम्ही विस्तारित गावठाणामध्ये सुद्धा होऊ देणार नाही. तर तो नगर भूमापन जर आम्हाला मालकी हक्काचा पेपर देत असतील तर नुसतं सर्वे केला, विनोद म्हात्रेचं 10 बाय 10 मीटरचं घर आहे बस झाला सर्वे तुझा, ते आम्हाला चालणार नाही. आम्हाला त्यासाठी नगर भूमापन प्रमाणे जे आम्हाला सनद मिळणार आहे, प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, त्यासाठीच आमचा सर्वेची मागणी असेल. आणि त्याच्यानंतरच ह्या भविष्यातल्या ज्या सर्व मान्यवरांनी ज्या आता सूचना केल्या त्यामुळे त्या नगर भूमापन झाल्यामुळेच त्याचा फायदा होणार आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, नुसता सर्वे करून नाही, नगर भूमापन. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे आता आमदार संदीप नाईक विधानसभेत इतर ठिकाणी सिडको मार्फत आवाज उठवतात. तसेच आम्ही आता महापौरांना पण सांगितलं आहे, त्यांनी सिडको आणि महापालिका आयुक्त आणि सिडको MD यांच्यासोबत एकत्रित बैठक लावण्याचं ठरवलेलं आहे. त्या अनुषंगाने आमची सर्व गावात मी माझ्या गावात तसंच आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे प्रत्येक गावात जनजागृती केली जाईल. डॉक्टर राजेश पाटील, आपण काय सांगाल, आपली काय रणनीती असेल प्रकल्पग्रस्त कृती समितीची या बाबतीमध्ये? बघा, आता विषय हा सूर्यप्रकाश इतका स्वच्छ आहे की ही सर्वेक्षण हा लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त लवकर झाला पाहिजे ही प्रत्येकाची त्याच्यामध्ये तत्पर आहे आणि ते होईल असं मला सांगायचं. आता टाइम बाउंड प्रोग्राम जरी आमदार मंदाताई मंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये मुख्य सचिवांनी यांना दिलेला असला तरी इथली जबाबदारी आयुक्तांची आहे ना. महानगरपालिकेची आयुक्तांची जबाबदारी आहे. मग त्या ठिकाणी सन्मान्य नगरसेवकांची जबाबदारी आहे, ते गाणे प्रेशर त्या ठिकाणी आणत. ते महापौर साहेब आहेत, त्यांची जबाबदारी नाही का ते गाणे त्यांच्यावर प्रेशर आणत. आज आपण त्यांचं ड्रोन डेहराडूनहून येईल, ड्रोन आलाच पाहिजे, तुमची जबाबदारी आहे. तिथून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सिडको आणि महापालिकेची आहे. मग महापालिकेकडं आम्ही देखील त्या पद्धतीनं मागे देखील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आम्ही सिडको MDकडे गेलो. सिडको MDने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही आयुक्तांसोबत चर्चा करत असाल, म्हणजे मीटिंग लावत असाल तरच त्याच्यामध्ये अर्थ आहे. कारण नक्की प्रत्येकजण आपापल्या परीनं जर ती जबाबदारी झटकत असेल तर त्याच्यातून काही निघणार नाही. म्हणून हा विषय प्रत्येक जण जसे आता समिती देखील ह्या संदर्भात ह्याचसाठी प्रयत्न करणार आहे की हा विषय जसं मूळ गावठाणच्या हद्दीचा विषय त्या ठिकाणी सर्वेक्षणाचा विषय होईल, तसंच मगाशी विनोददादा बोलल्याप्रमाणे देखील आपल्याला तो सिटी सर्वेचा अर्थ नगर भूमापनच आहे. असेल कदाचित कमी माहिती माझी असू शकेल, परंतु सिटी सर्वेस ह्या ठिकाणी होणार आणि सिटी सर्वेस त्यांना करावा लागेल. उलट ज्या पद्धतीनं सध्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला विरोध करणं म्हणजे आपण 2 पावलं बॅकफुटवर येतोय सध्याच्या स्थितीला.
त्याच्यावरच येतोय. काय निलेशजी, त्याच्यावरच येते मी, त्याच्यावरच येते. उलट तुमच्या माझी जी माहिती आहे, जी काही गावांमध्ये बैठका झाल्या, सर्वे कशाला करून देता म्हणून ही माहिती आहे दुगावातली माझी माहिती आहे. नाही तो विषय माझी आमची माहिती काय, नगर भूमापन जसं मूलगावठाणाचं नगर भूमापन होतं त्याच पद्धतीचं नगर भूमी अभिलेख विभागाकडून नगर भूमापन विस्तारित गावठाणाचं बरोबर आहे. प्रायव्हेट सर्वे करू नये. तोच मुद्दा आमचाही असेल, तो मुद्दा प्रत्येकाचा असणार आहे. प्रत्येकाची तीच अपेक्षा असणार आहे की आपलं त्या ठिकाणी सिटी सर्वे त्याच पद्धतीनं झाला पाहिजे. आता आलेले जे आदेश आपण वाचतो त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना आहेत. आता त्या पद्धतीच्या सूचना भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आदेशाच्या अंतर्गत देखील असल्या पाहिजेत. याच्यासाठी कटाक्षानं आपण ते पाहिलं पाहिजे आणि ती जबाबदारी जर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडली तर त्या ठिकाणी तुम्ही सांगता ही शंका देखील दूर होऊ शकते. म्हणून आपण प्रत्येकानं माझा पक्ष, माझा नेता किंवा माझी संघटना हा विषय न ठेवता त्या ठिकाणी जर सामूहिकरित्या व्यवस्थितपणे एका डायरेक्शनने जर त्या ठिकाणी गेलो तर कदाचित ह्या राजकीय यंत्रणेवर, कदाचित ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर आपला प्रेशर पडू शकतो. अन्यथा त्या ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेमधून तो विषय त्या ठिकाणी अमुक करतोय, मग अशा पद्धतीनं न झालेलं बरं, अशा पद्धतीची भूमिका जर एखाद्याने घेतली तर तो आपला मायनस पॉईंट होऊ शकतो. म्हणून नगर भूमापन हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. भविष्यात आमचे देखील प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती ही त्याच माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न आजही सुरू आहेत. आम्ही जे प्रयत्न आमच्याकडून कमी होतात अशा वेळेला आम्ही मान्य आमदारांच्या देखील मदती घेतलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील गेलेलो आहे. भविष्यात देखील त्या ठिकाणी जाऊन कोणाचा तरी आधार आपल्याला घ्यावा लागतो. त्यावेळेला जी ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीकडून जी कामं होणं अपेक्षित असतात त्या कामांसाठी त्या पद्धतीची भूमिका समितीने घेतलेली आहे. समिती ह्यापुढे देखील तीच भूमिका ठेवणार. अग्रिकोल युथ फाउंडेशनची काय रणनीती राहील? हे सर्वेक्षण आहे, मुळात मूळ गावठाणाचं सर्वेक्षण ज्या विद्यमान गावाच्या नुसार होणं गरजेचं आहे. 1932 किंवा 30 सालच्या रेकॉर्डनुसार नाही. सेकंड, विस्तारित गावठाण जे आहे, साधारण सर्वांचं म्हणणे विस्तारित गावठाणचं पण होणं गरजेचं आहे आणि खास करून जागेचे आम्हाला मालक बनवा. बांधकामापेक्षा तुम्ही जागेला महत्त्व दिलं आहे. हे गोष्ट शासनाकडून, त्याच्यामध्ये राज्य शासन आहे, सिडको आहे आणि नवी महानगरपालिका सुद्धा आहे, यांच्याकडून करून घेण्यासाठी अग्रिकोल युथ फाउंडेशनची काय रणनीती असेल? नक्की. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक थोडीशी चर्चा जी झाली की फक्त सर्वे नका करू, नगर भूमापन करणार असेल तर करा, अशा पद्धतीने विस्तारितसाठी. तर मी त्यांची शंका दूर करण्यासाठी उपसंचालक भूमी अभिलेखचं पत्र आहे जे जमाबंदी आयुक्तांबरोबर शेअर झालेलं, त्यात लिहिलं आहे स्पष्टपणे, नवी मुंबई महानगरपालिका व सिडको क्षेत्रातील जमिनीचे नगर भूमापन करण्याबाबत त्याच्यामध्ये अ आणि ब असे दोन प्रकार दिलेले आहेत. अ मध्ये लिहिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मिळकतींची मोजणी, ब मध्ये लिहिलेलं आहे सिडको क्षेत्रातील मिळकतींचे नगर भूमापन करणे. पालिकेत कुठली मेथड वापरणार 1 ते 13 पर्यंत त्यांनी मेथोडॉलॉजी दिलेली आहे. सिडको मध्ये कुठली मेथोडॉलॉजी देणार त्याची एक वेगळी मेथोडॉलॉजी दिलेली आहे. त्याच्यामुळे नगर भूमापन दोघांचं होणार, प्रॉपर्टी कार्ड दोघांना मिळणार आणि त्याच्या पद्धतीनेच प्रक्रिया होते. कुठेतरी वेळ काढून होणं अपेक्षित आहे, होत नाही. इथे वेळ काढूपणाचं धोरण सिडको अवलंबते, त्याच्यावरती कुठेतरी एक राजकीय दबाव आणणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही भूमिकेबद्दल बोलला त्यामध्ये फक्त शंका दूर केली. भूमिकेबद्दल तुम्ही म्हणाल्याप्रमाणे यस, 1930ची मूळ गावठाण वेगळी, 1970ची मूळ गावठाण वेगळी आणि आत्ताची विस्तारित गावठाण वेगळी. अशा पद्धतीने ऍक्च्युली मोजणी व्हायला हवी, अशा पद्धतीने आम्ही मांडणी. मला सांगा निलेशजी, मी सर्वांना विचारेल हा प्रश्न की विद्यमान जे मूळ गावठाण जे आहे ना ते कोणता रेकॉर्ड पकडणार? 1930चा पकडणार, 70चा पकडणार का विद्यमान पकडणार? हा बरोबर. मूळ गावठाणामध्ये सुद्धा विस्तारित गावठाणा विषय सोल्युशन दिलं. आम्ही सोल्युशन दिलं की कसं सापडणार यांना. आम्ही म्हटलं की तुम्ही ॲक्वार्ड आणि अनॲक्वार्ड लँड शोधा. ज्या गावठाणाच्या क्षेत्रामध्ये जी ॲक्वार्ड लँड आहे, ज्याच्या सातबाऱ्यातील सिडकोचा स्टॅम्प आहे आणि ते जमिनीचे पैसे मी घेतलेत असं मी गृहीत धरतो एका मिनिटासाठी, प्रकल्पग्रस्तांनी घेतलेत, तर तिला मी म्हणेन विस्तारित मध्ये गेली. पण ज्या जमिनीवरती सिडकोचा स्टॅम्प नाही, कारण की जी प्रॉपर गावठाणं असतात त्याच्यावरती स्टॅम्प नसतो, त्यामुळे त्यावरती स्टॅम्प नसेल किंवा जी सर्वे नंबर सुटलेले असतात, बऱ्याच गावांमध्ये सर्वे नंबर सुटलेले आहेत, ते सुटलेले सर्वे नंबर ही मूळ गावठाण झाली. तर अशा पद्धतीने आयडेंटिफाय करणं पॉसिबल आहे. एक दुसरं, मगाशी तर प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली की ह्याला एक्झिक्यूट करण्यासाठी कोण काय काय करेल. मला असं वाटतं की थोडंसं राग मानू नये राजकीय नेतृत्वाने. मी थोडं एक स्पष्ट भूमिका मांडू इच्छितो याच्यामध्ये की सामाजिक संघटनांचं एक काम करण्याची क्षमता असते आणि एक पद्धत असते, राजकीय नेतृत्वांची एक काम करण्याची पद्धत असते.
मला वाटतं की राजकीय नेतृत्वाप्रमाणे काम करण्याची गरज आहे सामाजिक पेक्षा. ती म्हणजे काय की आज काँग्रेसचे आमदार किंवा नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, इन्क्लूड यांनी उल्लेख केला पालकमंत्री आहेत, आमदार त्यांचे विविध नेते आहेत, इथे काँग्रेसचे पण विरोधी पक्ष नेते आहेत, इथे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत. ह्यांनी राजकीय दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. ह्यांच्या मंत्रालयात फेऱ्या वाढल्या पाहिजेत, ह्यांच्या ज्या मंत्र्यांशी भेटीगाठी वाढल्या पाहिजेत या बाबीसाठी. ह्यांचं काम आहे की तुम्ही मंत्रालयात प्रेशर करा, तुम्ही तिथे बसलेले जो ब्युरोक्रॅट आहेत, जे अप्पर सचिव अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना प्रेशर करा. मगाशी राजेश पाटलांनी बोलता बोलता म्हटलं, परफेक्ट आहे, आमदारांना प्रेशर करणं गरजेचं आहे. ही राजकीय भूमिका झाली. सामाजिक संघटनांचं काम आहे गावात शिरणे, सामाजिक संघटनांचं काम आहे जनजागृती करणे. ती भूमिका आम्ही सामाजिक संघटना म्हणून पार पाडणार आहोत. लोकांना जे फॅक्ट आहेत, ज्या घडामोडी घडत आहेत, आज ज्या आम्ही इथे मंदाताईंचे पत्र आहेत, आम्ही म्हणतोय मंदाताईंचं पत्र आहे, आम्ही इथे मंदाताईंचं नाव खोडून बोलत नाहीये. आम्ही जर का तो 2010चा ठराव आहे तर म्हणतो हा 2010चा ठराव आहे, हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेला ठराव आहे. त्याच्यामुळे जे फॅक्ट आहेत ते ऍक्च्युअल मांडा, जे लोकांना कागद हातात मिळाला तसं पण कळणार आहे. त्यामुळे ही जनजागृती सामाजिक संघटना पुरेपूर करणार आहे. आगरी कोळी युथ फाउंडेशन तिथे थोडीशी पण कसर ठेवणार नाही. त्याच्यामुळे लोकांपुढे सत्य आल्यावरती लोक निर्णय घेतील, कोण कंप्लीट करते, कोण इनकम्प्लीट करते, कोण फक्त दोषादोष करत असेल तर लोक त्यांचा निर्णय घेतील. त्याच्यामुळे राजकीय नेतृत्वांनी वेळ गेलेली नाहीये, आपापली पूर्ण ताकद लावा. आणि पूर्ण ताकद लावली तर मला खात्री आहे मंत्रालय पातळीवरती, राज्य शासन पातळीवरती, अगदी सिडकोला जरी गेंड्याचं कातडीचं म्हटलं, गेंडा म्हटला, हत्ती म्हणा, पण मला असं वाटतं की त्या हत्तीला चालवायला महावत पाहिजे. आणि राजकीय नेतृत्व तो महावत आहे, तो सिडकोसारखं हत्ती चालवू शकतात. त्या हत्तीला जर का स्वैर सोडलं तो तुडवतच जाणार आहे, सगळ्यांचं नुकसान करणार आहे. त्या हत्तीवरती महावताची गरज आहे आणि तो महावत राजकीय शासन, राजकीय नेतृत्व ठरवू शकेल. त्याने ती भूमिका पार पडावी. आणि सिडकोकडनं ह्या सगळ्या गोष्टी जर का करून घेतल्या 3 महिन्यात मला खात्री आहे ही गोष्ट कंप्लीट होऊ शकते. एका महिन्यामध्ये एका गावाचं काम मूळ गावठाणासकट विस्तारित गावठाण करता येऊ शकतं एका महिन्यामध्ये. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आणि टेक्नॉलॉजिकली सगळे प्लॅनिंग दिलेले आहेत, सगळी चार्टिंग आहे कसं कसं करायचं. आणि ह्यांनी फक्त जाहीर केलं ना, आम्ही मूळ आणि विस्तारित एकत्र करतोय, प्रत्येक घरटी एक माणूस बाहेर येईल, तो सुट्टी घेईल, तो आम्ही थांबतो तुमच्या जोडीला, या आपण मिळून तो सगळं करून घेऊ. ज्याला 1 महिना लागणार आहे ते आठवड्याभरात पण आटपून जाईल. इथपर्यंत लोकांची तयारी आहे. फक्त इथे जो काही सिडकोला जमीन सुटत नाहीये तर सिडकोवरती कंट्रोलिंग आणण्याची गरज आहे. आणि ती राजकीय नेतृत्वाने आणली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळे आमचे प्रयत्न राजकीय नेतृत्वांच्या मागे लागणे, लोकांमध्ये प्रबोधन करणे आणि लोकांपर्यंत वस्तुस्थिती, वेळोवेळची वस्तुस्थिती पोहोचवणे, हे काम आम्ही कंप्लीट करणार आणि पुढचा निर्णय जनता घेईल. तर अशा प्रकारे जे काही नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुळात आपण मूळ गावठाणा बोलूच नाही शकतो. गावठाणाचे सर्वेक्षण चालू आहे. राज्य शासन, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको या तिघांच्या माध्यमातून, तिघांच्या संयुक्तपणे हे सर्वेक्षण किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, त्याची गरज काय. आणि ते सर्वेक्षण जे आता गावठाणाचं आहे तर नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतली गावठाणाची जे आहे ते 2 भाग पडलेले आहे सध्या, मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण. तर मूळ गावठाणासोबतच विस्तारित गावठाणाचाही सर्वे होणं गरजेचं आहे. त्याचे फायदे सांगितलेले आहेत, ते अजूनपर्यंत का राहिलं, ते का अडखळलं, ह्याच्याविषयी चर्चा करण्यात आली. खूप साधकबाधक चर्चा झाली आहे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं खूप धन्यवाद सांगेल आणि तुम्ही तो वेळ काढला खास या विषयासाठी चर्चा करण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईमधील जे ग्रामस्थ आहे, जो भूमिपुत्र आहे, मी ग्रामस्थ म्हणणार आहे, भूमिपुत्र आहे, त्याच्यानंतर सिडकोने बनवलेला जो प्रकल्पग्रस्त आहे, त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की सर्वेक्षण आपल्याला किती गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्याला विरोध कोणत्या गोष्टीसाठी करावा, कशा प्रकारे करावा आणि त्याला सपोर्ट पण सकारात्मक दृष्टिकोनातून ते सर्वेक्षण होणं किती गरजेचं आहे हे साधारणपणे या चर्चेतून तुम्हाला कळलेलं आहे, हे सूचित केलेलं आहे मान्यवरांनी. तर माझं एकच शासनाकडे विनंती असेल, सिडकोकडे, नवी महानगरपालिकेकडे असेल की आपण जो काही सर्वेक्षण करत आहात गावठाणाचा, त्याच्यामध्ये मूळ गावठाणासहित विस्तारित गावठाणालाही सामावून घ्या. त्याच प्रकारे जो काही सर्वे आहे त्या विस्तारित गावठाणा सर्वेचं विनोदजींनी सांगितलं की जे नगर भूमापन म्हणूनच होणं गरजेचं आहे, निसा सर्वे होणं गरजेचं नाहीये. राज पाटील यांनी ती गोष्ट त्यांचा क्लिअर केलेली आहे ती गोष्ट. तरी मी पुन्हा सांगेल की होणं गरजेचं आहे, भूमापन जे आहे ते विस्तारित गावठाणाचं तेही होणं गरजेचं आणि ते विहित वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. आणि जो काही फायदा होणार आहे तो 48 वर्ष, म्हणजे आजचा वर्ष आपण पकडला तर 48 वर्ष आणि 4 दशकं ही गेलेली आहे. भूमिपुत्रांना याच्यातून वंचित ठेवलेलं आहे राज्य शासनाने, सिडकोने, राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून
तो त्यांचा जो कम्पेन्सेशन आहे, जी नुकसान भरपाई आहे, ती अशा सर्वेच्या माध्यमातून त्यांना जमिनीचा मालक बनवून ती किमान त्यांना बहाल करावी, अशी माझी विनंती राज्यशासनाला असेल. त्याचप्रकारे निलेश पाटील यांनी सांगितलं राजकीय नेतृत्व खूप गरजेचं आहे, ह्याच्यामध्ये राजकीय दबाव राज्यशासनावर होणे खूप गरजेचं आहे. रोहिदास पाटील यांनी सांगितलं, निशांत भगतजी यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या माध्यमातून जनजागृती प्रत्येक गावामध्ये गावाला नेतृत्व करण्यासाठी आम्ही देऊन गावाच्या माध्यमातूनच ती गोष्ट आम्ही समोर आणणार आहे. तर खूप खूप धन्यवाद, आपण ह्या सर्वेक्षणाच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. तुर्तास आपण इथेच थांबवणार ही चर्चा आणि पुन्हा एकदा विविध विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या समोर पुन्हा येऊ. तुर्तास धन्यवाद.